असं म्हणतात की जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि याच गोष्टी सामान्य माणसाला असामान्य बनवतात. अनेक वर्ष गावाकडे पडून असलेल्या जमिनीवर काहीतरी करावं या विचाराने एका कुटुंबाने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त एवढ्यावरच न थांबता अभ्यासपूर्ण पाऊल उचलत वेगवेगळे प्रयोग करत मल्टी लेअर प्रकारातील शेतीचा त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रत्येक छोटी सुरुवात ही मोठ्या विजयाची नांदी असते. याबद्दल अधिक विस्ताराने आपण जाणून घेणार आहोत सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनाळी येथे शेती करत असलेल्या कुलकर्णी कुटुंबियांकडून. नमस्कार मित्रांनो, मी आता उभा आहे जत तालुक्यातील बनाळी या गावामध्ये. आता तुम्हाला इथे सगळ्याचे शेत दिसतंय. हे इथे तूर लावलेलं आहे. हे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि मुरलीधर कुलकर्णी यांचं हे शेत आहे आणि मला भेटलेली असामान्य माणसं हा पहिला भाग आज आपण प्रदर्शित करतोय. मला खूप आनंद होतोय. एक खास व्यक्ती आपल्याला भेटायला येणार आहे, एक तरुण शेतकरी आपल्याला भेटायला येणार आहे. असा शेतकरी जो शेती तर करतच आहे, त्याचबरोबर जर्मनीमध्ये मॅथमॅटिक्स मध्ये पोस्टडॉकही करत आहे. तर आपण आता इन्व्हाइट करूयात डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांना. सर प्लीज या. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला भेटलेली असामान्य माणसं, तुमची बॅकग्राऊंड मी ऐकली वाचली, त्याबद्दल खरंच आम्ही खूप प्रभावित झालो. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही असं सांगा की मुळात शेती करणं, आता ही सगळी जमीन ही तुमचीच आहे, पूर्वापार चालत आलेली, तर शेती तुम्ही करावी हे तुम्हाला कसं सुचलं किंवा ती प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? जमीन पूर्वापार चालत आलेली पिढीजात जमीन आहे आणि जमिनीची काहीतरी सेवा व्हावी या हेतूनी आम्ही शेती करायला सुरुवात केली. वडिलांना खूप इंटरेस्ट आहे शेती करण्यामध्ये, मलाही खूप इंटरेस्ट आहे, माझ्या बायकोलाही खूप इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही विचार करून, जमीन होतीच तर त्यातून काहीतरी चांगलं घडावं आणि केमिकल न वापरता सेंद्रिय पद्धतीने शेती करावी या विचाराने आम्ही हे सुरू केलं. अच्छा. आणि थोड्या पूर्वी जेव्हा आपण डिस्कस करत होतो तर तुम्ही उल्लेख केला की मल्टीलेअर शेती तुम्ही केलेली आहे. तर मल्टीलेअर ही टेक्नॉलॉजी काय आहे? ही नवीन आहे का ही आधीपासून चालत आलेली आहे किंवा तुम्ही काही वेगळे प्रयोग इथे काय केलेले आहेत? आता सध्या आम्ही मिश्र पीक पद्धतीने शेती करतोय. म्हणजे इथे तुम्हाला तूर आणि मका दिसेल आणि पुढच्या प्लॉटमध्ये तूर आणि वरच्या प्लॉटमध्ये तूर आणि मका आहे आणि इथल्या प्लॉटमध्ये तूर आणि बाजरी होती. तर आपल्या ताटामध्ये नेहमी आपण वरण भात अशा गोष्टी खातो. म्हणजे एकदल धान्य आणि द्विदल धान्य असं एका वेळेला जेव्हा असेल तेव्हा नायट्रोजनचा पुरवठा एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत व्यवस्थित होतो आणि ज्यांना जे बॅक्टेरिया लागतात, एक दलाला द्विदलावरचे बॅक्टेरिया आणि द्विदलाला एक दलाच्या मुळावरचे बॅक्टेरिया असं मिळून त्यांची ग्रोथ चांगली होते. आणि याच्यानंतर पुढचा प्लॅन पंचस्तरीय फळबागेचा आहे. त्याच्यामध्ये जमिनीखाली किंवा हळद असेल, त्याच्यानंतर झाडं असतील, झाडांवर पावटा किंवा बाकी शेंगांच्या वेली असतील, शेवग्याची झाडं असतील, आंब्याची झाडं असतील, सीताफळाची झाडं असतील आणि मध्ये वेगवेगळी तूर किंवा उडीद, मूग असे वेगवेगळी मध्ये पिकं. अशी साधारण सुभाष काळेकर यांची जी नैसर्गिक शेतीची कल्पना आहे ती आम्ही राबवण्यासाठी प्रयत्न करतो. बरोबर. पण आता यातनं साधारणपणे किती पीक निघतं? म्हणजे आता हा साधारण एरिया काय आहे संबंध? हा प्लॉट ए, प्लॉट बी हे, आणि किती प्रोडक्शन तुम्ही इथनं काढणार? मागच्या वर्षी आम्ही प्लॉट ए मध्ये केलं होतं. तिकडे ती साधारण 1 एकर साधारण आसपास जमीन आहे. त्याच्यामध्ये आम्ही 3 क्विंटल मका आणि 6 क्विंटल तूर काढली होती. आता हा प्लॉट नवीन केला या वर्षी, इथे तेवढंच येण्याची अपेक्षा आहे. बरं, आता तुम्ही ह्याला व्यवसाय या दृष्टिकोनातून बघत आहात की फक्त तुमच्या पुरतं धान्य निघालं आणि नातेवाईकांमध्ये वाटलं एवढंच राहणार आहे का पुढे याचं व्यवसायात पण रूपांतर होणार आहे? नाही, याचं व्यवसायात रूपांतर होणार आहे. कारण 6 क्विंटल तुम्ही बघितलं मागच्या वेळा निघालं होतं, तेवढं काय वाटून सुद्धा ते भरपूर शिल्लक राहतं. मुळात व्यवसाय या दृष्टीनेच करायचा आहे, कारण शेती हा खूप विचार करून केला तर फायदेशीर व्यवसाय आहे आणि समाधान देणारा व्यवसाय आहे. नक्कीच. त्याच्यामुळे प्लॅनिंग करून, विचार करून आणि मार्केटचा अभ्यास करून जर का केलं तर हा अतिशय सक्सेसफुल आणि समाधान देणारा व्यवसाय होऊ शकतो. बरं, तुम्ही फुल टाइम इथे असता का? तुम्ही कसं, तुम्ही तुमचं कामाचं नियोजन कसं असतं? मी जर्मनीतच असतो. मी आणि माझी बायको ठरवतो आणि वडिलांना सांगतो, त्यांचे हात सगळे इथे काम करतात. आम्ही वर्षातून 1 किंवा 2दा इथे व्हिजिट असते, एकदाच मोस्टली असते.
तेव्हा मग प्लॅनिंग करतो. बाकी काही असेल तर आम्ही फोनवरून सांगतो, मग वडील सगळं इथे एक्झिक्यूट करतात. अच्छा. नवीन तंत्रज्ञानाचा वापर काही करण्याचा विचार आहे का येणाऱ्या काळामध्ये? नवीन तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे भविष्य काळामध्ये सोलरवर मोटर लावणे हा एक डोक्यात आहे. आता आम्ही इथे रेन पाईप्स वापरतोय. बरोबर. पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी सोडतात तसं केलेलं नाहीये. आणि जेव्हा फळबाग लावू तेव्हा ठिबक सिंचन असणार. बरोबर. आणि पलीकडे तुम्ही शेततळ, सरांनी शेततळ पण केलेलं आहे शेतामध्ये. आपण तिथे पण एक जाणार आहोत, त्याची एक छोटी झलक दाखवणार आहोत. तर शेततळ्याबद्दल थोडी माहिती द्या की हे शेततळ्याचा एरिया काय आहे आणि त्याचा फायदा शेतीला कसा होतो? शेततळ्याचा एरिया 25 मीटर बाय 25 मीटर आहे आणि 10 फूट खोल असतं. त्याच्यातून जो खालून जी माती निघते ती बाजूला लावून घ्यायची, ती साधारण 20 फूट खोल होतं. आणि इथे पाण्याचं जरा दुर्भिक्ष असल्यामुळे कंटिन्युअस पाण्याचा साठा पाहिजे, कारण फळबाग करायची असेल तर त्यांना पाणी जास्त लागत नाही पण सारखं पाणी लागतं. त्याच्यामुळे आपल्याकडे एक सिक्युअर पाण्याचा साठा पाहिजे, त्याच्यासाठी ते शेततळ घेतलंय. आता आपण बघत आहात, आपण या मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे 25 मीटर बाय 25 मीटर हे शेततळ त्यांनी केलेले आहे. या शेततळ्यात आम्ही आता उभे आहोत. आता काम चालू आहे, काही दिवसानंतर ते कार्यान्वित होईल. सर, मला 2 प्रश्न तुम्हाला इथे विचारायचे आहेत. या शेततळ्याची कॅपॅसिटी काय आहे? म्हणजे एकदा इथे पाणी साठायला सुरुवात झाली तर हे किती पाणी इथे मावू शकेल? या तळ्यामध्ये साधारण 18 ते 19 लाख लिटर पाणी मावेल. बर. आणि हे सगळं म्हणजे पावसाचं जे पाणी येणार आहे या पुढच्या सीझनला, तर तेच पाणी तुम्ही इथे साठवणार? पावसाचं पाणी आहे, शिवाय बोर आहे. त्या बोरचं पाणी या शेतामध्ये, या तळ्यामध्ये कंटिन्युअसली पडत राहील आणि पावसाचं जे पाणी साठेल ते. ओके. आता आपण जो तूर आणि मका तुम्ही त्या प्लॉट बद्दल सांगितलं, तर इथनं ते पाणी तिथपर्यंत तुम्ही कसं पोहोचवणार? त्याच्यात मोटर टाकायची वर आणि पाईपलाईन केलेलीच आहे. त्या पाईपलाईन द्वारे तिथपर्यंत पाणी ते जाईल. म्हणजे ठिबक सिंचन पद्धत आहे का ते आपण ड्रिप इरिगेशन काय म्हणतो त्या पद्धतीचं आहे? ठिबक सिंचनानेच आम्ही पाणी देतो. ठिबक सिंचनाने. तुषार सिंचन वापरण्याचा काही विचार आहे का? तुषार सिंचन आता आम्ही वापरलंय, पण झाडांसाठी तुषार सिंचन फायद्याचं होत नाही. त्याला ठिबक सिंचनच लागतं. त्याच्यामुळे झाडं लावल्यावर, फळबाग केल्यावर ठिबक सिंचनच वापरणार आहोत. बर. आणि आता इथे जी जमीन आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही कुठली कुठली पिकं घेतली आहेत आणि इथून पुढे काय काय येऊ शकतं याच्यामध्ये? आतापर्यंत आम्ही तूर, मका, बाजरी, ज्वारी, उडीद, हरभरा, त्याच्यानंतर तीळ अशी विविध, आणि मिलेट पण घेतलं होतं मध्ये, एक बानियाड मिलेट घेतलं होतं. अशी विविध पिकं आम्ही आतापर्यंत घेतली आहेत आणि याच्या पुढे फळबाग करण्याचा विचार आहे. फळबाग म्हणजे फळं, आंबा, फणस अशी फळं का फळभाज्या पण घेणार? फळभाज्या नाही, फक्त आंबा, सीताफळ या प्रकारची फळबाग आम्ही लावणार आहे. बरं. सरांनी आता फळबागेचा उल्लेख केलेला आहे, तर चला आता आपण फळबागेकडे जाऊयात. तर आता तुम्ही बघत आहात की आपण फळबागेत आलेलो आहोत. तर फळबागेत माझ्या शेजारी उभे आहे डॉक्टर अबोली कुलकर्णी, ज्या गिरीश कुलकर्णी सरांच्या पत्नी आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्लांट इकॉलॉजी या विषयात त्यांनी PhD केलेली आहे पुणे विद्यापीठातून. आणि आता जर्मनीमध्ये मॅक्स प्लँक नावाची इन्स्टिट्यूट आहे, जर्मनीतली सर्वात टॉपची इन्स्टिट्यूट, त्यामध्ये त्यांचं पोस्टडॉक पण चालू आहे आणि मोठा रिसर्च चालू आहे. तर नमस्कार मॅडम, खूप खूप स्वागत मला भेटलेली असामान्य माणसं या कार्यक्रमामध्ये. तर मला पहिले जाणून घ्यायला हवेल की प्लांट इकॉलॉजी म्हणजे नक्की काय, कशावर रिसर्च चालू आहे तुमचा? साधारण म्हणजे प्लांट इकॉलॉजी म्हणजे काय थोडंसं सांगते की झाडं आणि त्याच्या अवतीभोवती असणारं जे काही वातावरण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते झाड ज्या मातीत वाढतं त्या मातीचे गुणधर्म, त्या पाणी, आजूबाजूला जे काही पाणी आहे त्याचे गुणधर्म, आणि ते ज्या ठिकाणी वाढतं तिकडचं पर्जन्यमान, तिकडचं टेम्परेचर, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास प्लांट इकॉलॉजी मध्ये केला जातो. आणि माझ्या PhDचं काम मी सड्यांवरती केलं, म्हणजे आपले कोकणातले सडे किंवा कास पठार जी आहेत सह्याद्रीमध्ये, तर त्याच्या व्हेजिटेशन आणि एन्व्हायरमेंट रिलेशनशिपचा अभ्यास केला मी PhD साठी. तर आमच्या दोघांच्याही असं मनात होतं की जी काय आपली आवड आहे आणि जे काय आपलं फील्ड आहे, तर आपली एवढी छान जमीन आहे, तर त्या नॉलेजचा वापर कुठेतरी आपण इकडे करावा. पण मग आता बनाळीमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही ऑलरेडी सुरुवात केलेली, मी सगळं शेत तुमचं बघून आलो. तर तुम्हाला काय वाटतं की या मातीमध्ये कुठल्या प्रकारचं पीक आपण घेऊ शकतो जेणेकरून सेंद्रिय पद्धतीने, ऑफकोर्स, की जेणेकरून पुढे जाऊन त्याचा फायदा होऊ शकेल? किंवा जसं एखादं फळ असेल की जे एखादा आजार झाला असेल, त्या आजारासाठी ते उपयुक्त ठरू शकेल, तर असे काही तुमचे फ्युचर प्लॅन्स आहेत का की अशी फळं लावावी ज्याचा पुढे अशा पद्धतीने लोकांना उपयोग होऊ शकेल? आमच्या ऍक्च्युली डोक्यात आहे की ट्रेडिशनल पेक्षा काहीतरी वेगळी
शेती करायची, म्हणजे त्याच्यामध्ये मेडिसिनल प्लांट्स असतील बरोबर. किंवा फळबागेचं पण एक डोक्यात आहे आता करायचं, की जेणेकरून ज्याचा औषधी प्लस कन्झम्पशनसाठी उपयोग होऊ शकेल. आणि झाडं कुठल्या प्रकारची, तर ते कुठल्या ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स मध्ये आहे त्याच्याप्रमाणे ते ठरतं. म्हणजे आता हा सगळा ड्राय रिजन येतो, हा रेन शॅडो रिजन आहे. तर मग इकडे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला सीताफळ चांगलं येऊ शकतं, डाळिंब चांगलं येऊ शकतं, किंवा मोसंबी, संत्री, जे साधारण इथे लोक करतात. म्हणजे इथे जे ट्रेडिशनली जे करतात ते इथल्या हवामानाला सुटेबलच असं आहे. पण आमच्या फक्त डोक्यात आहे की हे थोडंसं मिक्स्ड क्रॉपिंग पद्धतीने करायचं, जेणेकरून जी झाडं आपण लावू ती एकमेकांना पूरक असतील. बरोबर. आणि त्याची ग्रोथ चांगली होईल. म्हणजे ती पूरकता या जमिनीत आहे का, असं तुम्ही काही इथे काही टेस्टिंग किंवा असं काही केलं? हा, आम्ही पहिल्यांदा इकडच्या मातीचं टेस्टिंग केलं आणि पाळेकर सरांच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्याप्रमाणे माझे सासरे सगळं इथे बघतात, मेन आहेत ते सगळं बघतात. इथे जीवामृत तयार करणं किंवा त्यांनी जे बीज संस्कार सांगितलेत की ज्याच्यामुळे बिया चांगल्या प्रकारे रुजतात, त्यांना कुठल्या प्रकारची कीड लागत नाही, अशी सगळी अगदी पेरणीपासून ते काढणीपर्यंतची सगळी काळजी त्यांच्या पद्धतीने त्यांनी जे काय सांगितलं त्याच्याप्रमाणे माझे सासू सासरे दोघंही करतात इकडे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटचा मगाशी सरांनी उल्लेख केला, आम्ही जाता जाता गप्पा मारत होतो, तर तिथे तुमचा आता काय रिसर्च चालू आहे? तिथे माझा असा रिसर्च चालू आहे की एक अरॅबिडॉप्सिस नावाचं एक झाड आहे की जे सायबेरियामध्ये ओरिजिनली वाढतं. तर त्याच्यामध्ये आता आपल्या बऱ्याचशा झाडांमध्ये म्हणा किंवा प्राण्यांमध्ये म्हणा, हा दोन म्हणजे हे सगळे डिप्लॉइड ह्यांना म्हणतात ऑर्गॅनिझम्स, म्हणजे त्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स असतात. तर हे अरॅबिडॉप्सिस जे झाड आहे तर ह्याच्यामध्ये 2 आणि 4 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये डिप्लॉइड आणि टेट्राप्लॉइड अशा 2 प्रकारच्या वनस्पती असतात. तर त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जीनोम ड्युप्लिकेशन झालेलं आहे. तर त्याचं असं म्हणतात की हार्श एन्व्हायरमेंटमध्ये जर झाड कंटिन्युअसली वाढत असेल तर त्याचं कदाचित असं ह्याच्याबद्दलचा बराच अभ्यास चालू आहे, तर त्याचा परिणाम म्हणून कदाचित त्याचं होल जीनोम ड्युप्लिकेशन होत असतं. तर त्याच्याबद्दलचा मी अभ्यास करतेय की ते कुठल्या वातावरणात वाढलं की काय होतं, किंवा एका पर्टिक्युलर वातावरणात त्यांना म्हणजे ठराविक टेम्परेचर ह्युमिडिटीमध्ये ग्रो करायचं आणि मग बघायचं की काय होतंय. आणि मला असं वाटतं की ह्याचा एकूणच म्हणजे अंडरस्टँडिंगसाठी खूप उपयोग होणार आहे, कारण की म्हणजे स्ट्रेस आता सायबेरियामध्ये हा कोल्ड स्ट्रेस आहे, परंतु आता आपण इथे विचार करायला गेलो तर इथे हाय टेम्परेचरचा स्ट्रेस आहे. बरोबर. तर या अभ्यासाचा अनेक बाबतीतलं गोष्टी समजून घेण्यासाठी किंवा एकूण अंडरस्टँडिंगसाठी इथे पण उपयोग होऊ शकतो. म्हणजे पुढे जे काही मानवी आपण आजार जे म्हणतो तर त्याचा इथे उपयोग होईल. हा, म्हणजे एक असा मुद्दा आहे याच्यामध्ये की आता क्लायमेट चेंज बद्दल सध्या सगळेजण बोलतात, आपल्याला त्याचे इफेक्ट्सही बऱ्याच ठिकाणी दिसतात. तर टेम्परेचर उद्या वाढलं तर ही क्रॉप्स म्हणा किंवा ही झाडं कशी तग धरून राहतील, तर ह्याचाही याच्यामध्ये समावेश आहे या अभ्यासाचा, की कसं झाडं रिॲक्ट करतील. तर ते आता आम्ही छोट्या प्रमाणात करतोय एक्सपेरिमेंटल पद्धतीने, पण ह्याच्यातनं जे नॉलेज जनरेट होईल त्याचा उपयोग नक्कीच पुढे शेतीमध्ये करता येईल. आणि आता जी फळबाग आपण इथे बघत आहोत सगळी, तर इथे आता कुठली कुठली फळं येत आहेत? इथे आता हे बघत असाल तुम्ही तर आम्ही इथे रामफळ लावलंय, त्याच्यानंतर चिक्कू आहे, इकडे पेरू आहे, आणि हे सफरचंद लावलं. हे उष्ण वातावरणात येणारं सफरचंद आहे. तर खास इकडनं जवळच्याच नर्सरीतून आम्ही हे रोप आणलं, आणि आम्हाला बेसिकली हे इथे लावण्याचा उद्देश असा होता की एकतर आपल्याला इथे फळं खायला मिळतील आणि इथे झाडं कुठली सस्टेन होऊ शकतात ह्याचा पण एक अंदाज येतो. त्याच्यासाठी ही झाडं इथे लावली आहेत. आणि हे माझे सासू सासऱ्यांनी सगळे त्यांनी स्वतः इथे खड्डे खणलेत, स्वतः त्यांनी ही झाडं लावली आणि ते काळजी घेतात. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, फक्त 3 वर्षाची झाड आहेत आणि भरपूर फळं येतात त्याला. म्हणजे आता इथे पण बघाल तर ह्याला जवळजवळ 7 ते 8 रामफळं लागली आहेत. आणि ह्याला आता सफरचंदाचं सीझन नाहीये, परंतु आता थोडं थंड झालं वातावरण की भरपूर सफरचंद ह्याला लागतात, चिक्कू लागतात, मागे पपईचं झाड आहे त्याला भरपूर पपया लागतात. तर ह्याच्यातून हे तर कळतं की इथे ही झाडं होत आहेत सस्टेन आणि सक्सेसफुल आहे, ही झाडं आपण लावू शकतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न की आता तुम्ही जर्मनीत आहात, तर पुढे किती वर्ष रिसर्च करण्याचा विचार आहे, आणि परत भारतात येऊन आता तुमची स्वतःची जेवढी मोठी जमीन आहे आणि भारतामध्ये आता खूप मोठ्या मोठ्या नवीन योजना येत आहेत, आपण म्हणतो की ऍग्रिकल्चर रेव्होल्युशन किंवा ग्रीन रेव्होल्युशन, याच्या अंडर तुम्हाला पूर्ण वेळ शेती करायला आवडेल का? नक्कीच आवडेल, नक्कीच. आणि भरपूर सरकारच्या योजना सुद्धा आहेत आणि आम्हाला फॉर्च्युनेटली भरपूर मदत करणारी माणसंही आहेत, आम्हाला गाईड करतायत. तर आमचा नक्कीच विचार आहे की
बरोबर, फॅन्टॅस्टिक. तर तुमच्यासारखे आता तरुण मंडळी किंवा तुम्ही म्हणता तुमचे सासू सासरे किंवा हे असून सुद्धा तुम्ही पूर्ण कुटुंब आता या शेतीमध्ये आहे, तर तरुण जे मुलं आहेत की तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल ज्यांच्याकडे ऍटलीस्ट जमिनी आहेत, तर त्यांनी शेतीमध्ये यावं का आणि त्यांनी काय प्रकारे काम करावं आणि कशा कामाची आपल्या देशाला गरज आहे याच्याबद्दल थोडंसं सांगा. मला असं वाटतं की निश्चितच जर तुमच्याकडे जमीन असेल तर अगदी तुम्ही फुल टाइम हे केलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या आवडीवरती ते अवलंबून आहे. परंतु तिथे काही प्रकारची झाडं लावायला नक्कीच हरकत नाही की जी लो मेंटेनन्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल टिंबर ट्रीज तर सध्या खूप वाढतं, आमचा त्याच्याबद्दल जरा अभ्यास चालू आहे. तर की जी त्याला तुम्हाला फार लक्ष द्यावं लागत नाही, पण तुमची जमीन कवर्ड राहील, त्याच्यामुळे जमिनीची धूप थांबेल, तिकडचं इकोसिस्टीम ती एकूण मेंटेन व्हायला उपयोग होईल आणि तुम्हाला काही वर्षांनी त्याचं उत्पन्न पण निश्चित मिळेल. म्हणजे ती जमीन नुसती पडून राहणार नाही. बरोबर. तर नक्कीच माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की तुमच्याकडे जमीन असेल तर ती अशी पडीक ठेवू नका. जे काही तुम्हाला आवडेल, जे काही तुमच्या वेळेत जमेल बसेल ते सगळं नक्की करा, कारण हे सगळं खूप रिवॉर्डिंग आहे. म्हणजे आपण नोकरी करतो, पैसे कमवतो किंवा त्यातनं आपल्याला मिळणाऱ्या म्हणजे जे काही गोष्टी आहेत किंवा सुख समृद्धी आनंद आहे त्याच्यापेक्षा हा एक वेगळा आनंद आहे. तर हा नक्कीच सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे आवडतं जोपाली जाईलच, शिवाय त्याचं व्यवसायात पण रूपांतर होऊ शकेल. नक्कीच. की आता सध्या स्टार्टअपचं खूप वारं आहे आपल्या देशामध्ये, तर जास्तीत जास्त तरुण उद्योजकांकडे पण वळतील आणि नवीन उद्योग ते करू शकतील असं. तर खूप खूप धन्यवाद बोली मॅडम. आणि जसं आता तुम्ही ऐकलत की खूप आपल्याला टेक्निकल नॉलेज मिळालं, बऱ्याच गोष्टी कळल्या नाहीत, पण नक्कीच या क्षेत्रातले हे सगळे एक्सपर्ट आहेत आणि हे अख्खं कुटुंब या शेतीच्या व्यवसायात किंवा त्यांची जी पॅशन आहे ती जपतायत आणि हाच आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवूयात. आता आपण जाणार आहोत गिरीश सरांचे वडील मुरलीधर कुलकर्णी यांच्याशी बोलायला. चला. नमस्कार. आता आपण उभे आहोत मुरलीधर कुलकर्णी म्हणजेच डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांचे वडील. आता आपण त्यांच्याशी दोन शब्द बोलूया. सर नमस्कार, खूप खूप स्वागत तुमचं. गिरीश सरांनी बरंच तुमच्याबद्दल सांगितलं की कसं तुम्ही डे टू डे बेसिसवर सगळं शेतीचं काम बघताय. तर साधारण मला तुमचा दिनक्रम ऐकायला आवडेल. दिनक्रम असा आहे की जेव्हा काम असतं शेतीमध्ये की जेव्हा मजूर असतात तेव्हा मजूर जेव्हा येतात त्या दिवशी काही 6 वाजता उठायचं, अंघोळ पूजा वगैरे प्रार्थना झाला की 8 वाजता इथं लाईट येत असते. तिथे लाईट आली की पाणी द्यायसाठी माणूस बोलावा लागतो. तर समजा हा दिवस आहे, पाणी देण्यासाठी बोलत असतो. हा माणूस मला मस्तीला ठेवलेला आहे, म्हणजे रोज जसं काम करत जसं त्याला पैसे द्यायचे अशा प्रकारे त्याला मस्तीला ठेवायचं. तो सगळी कामं करतो. आणि जीवामृत, घनामृत आणि बीजामृत हे सगळं म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करायला लागले. सध्या आता इथं हरभरा केला की त्याला बीजामृत लावले. तर बीजामृत म्हणजे कसं असतं की गोमूत्र, शेण, पुन्हा माती आणि थोडंसं पाणी घालून भिजवायचं आणि ते बियाला तोडून मग ते वाळवून ते राहायचं. मग हे जीवामृत जे आहे ते तुम्ही इथेच सगळं तयार करता? हो, जीवामृत बीजामृत सगळं शिकवलं, ते सगळं तयार करतो. त्याला काही सांगावं लागेल. बरोबर. आणि बाकीचं मग आता शेततळं घेतलेलंच आहे, सांगितलं तुम्हाला. हो, मला गिरीश सरांनी आता सांगितलं. तर शेततळं पाणी झालं की आम्ही वरती फळबागेचं आमचं प्लॅन चाललेलं आहे. कुठं सुद्धा हे बाग म्हणून आमचा असेल, कुठला पाहिला असेल, प्लॉट मध्ये आंब्याची किंवा असं पाळेकरांचं पद्धतीनं तुमच्या सेंद्रिय पद्धतीनं आणि सेंद्रिय पद्धतीने करणार आहे. कुठलंही रासायनिक खत किंवा असं काही वापरणार नाही. तर तिथं आम्ही फळबागेचं प्लॅन करतोय. तर त्याच्यासाठी आम्ही शेततळ म्हणजे आम्ही पूर्ण नाही झालेलं, पूर्ण झालं की आम्ही ते सुरू करणार. बरं. पण मग आता इथे हरभरा जो तुम्ही हरभरा केला साधारण आता हे पाणी द्यायला लागतो. उगवण झालेली आहे, अजून एक 4-5 दिवसांची सगळं दिसेल होतं उगवलेले. बरं. आणि उगवून झाले की साधारण 3 महिन्यांचे ते काढायला येतो. बरं. ते वाळवायचं, हॉलर बंद काढले की ते हरभरे तयार होतात. आणि सध्या आता जे काही पीक आपल्या शेतात येत आहे ते तुम्ही म्हणजे स्वतः डिस्ट्रीब्युट करता का कुठे मार्केटला देत आहे? नाही, जनरली आम्ही जर जास्त क्वांटिटी असेल तर मग स्वतः डिस्ट्रीब्यूट करतो. डिस्ट्रीब्यूट म्हणजे इथे एक इव्हेंट आहे, त्या इव्हेंटकडे विकतो आम्ही सगळं. बरं. आणि जर कमी क्वांटिटी असेल तर मग त्याची डाळ वगैरे करून पुण्याला जाता येतं, गाडीतून घेऊन जातो थोडंसं. अच्छा. तर हे जमीन थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे इथं क्वांटिटी काही जास्त येत नसते. साधारण 50 किलोच्या आसपास गेल्या वर्षी झाली होती आम्हाला. तर यावर्षी आम्हाला म्हणजे अगोदर गेल्या वर्षी आम्ही तूर आणि मका तिकडे हे प्लॉटमध्ये केली. त्याचा आम्हाला बराचसा म्हणजे सेंद्रिय पद्धतीने चांगला फायदा, जीवामृत वगैरे घेऊन, घनामृत घेऊन चांगला फायदा झाला. सेंद्रिय पद्धतीने लोकांना आवडतं.
आवडतं म्हणजे चवीत फरक पडतो हा आणि त्याच्यामुळे काय होतं मग पिकाला ग्रीप मिळते चांगली हिरवळ चांगली दिसते बऱ्यापैकी पैसे मिळाले त्याच्यामध्ये आता परत तूर आणि हरभरा म्हणजे मका केलेली बरोबर आणि तूर खूप भरपूर तूर आहे तर तुरीला अजून 1 महिना 1.5 महिन्यांनी तूर काढायला येईल. ओके. आणि हे हरभरा जे आता लावलंय हे यायला साधारण किती काळ जावं मार्च मध्ये येईल हरभरा मार्च मध्ये येणाऱ्या मार्च मध्ये हरभरा एंडिंगला तयार होईल पूर्ण तयार होईल. बरोबर खूप खूप धन्यवाद काका तुम्ही वेळ दिला आणि निश्चितच मला हे सांगायला आवडेल की एक तरुण शेतकरी आणि काकांचं वय आता जवळपास 67-68 आहे तर ज्यांच्यासाठी वय हा फक्त क्रमांक असतो आणि खरंच अशा पद्धतीने लोक शेती करतायत खूप नवीन नवीन प्रयोग आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात होत आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना मी खरंच मनापासून सलाम करतो की जास्तीत जास्त आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि शेतकरी पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण शेतकरी जगला तरच आपण सगळे जगणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत लवकरच एका खास व्यक्तीसह. तोपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडलं तर नक्की कमेंटही करा. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.